तारिणी अगं किती रागवशील. अगं पण सुमित तू तू पण मलाच बोलणार आहेस का? तो कसा बोलतोय बघ ना. बघा अगं तसं नाही ग बाई. हे बघ तारिणी, माझं डोकं फिरवू नको हा तू. मी शांत हो जरा. तिने इन्स्टिगेट कशाला करतोयस? मग ही मला मान्य आहे तुम्ही दोघंही रागात आहात, पण तू तरी किमान शांतपणे बोल. मुळात मला बोलायचंच नाही तिच्याशी. ती गेली ना घर सोडून, मला नाही बोलायचं तिच्याशी. ऐकलंस ना तू? आणि तुझा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. बघितलं कसा वागतोय. घे बोल त्याच्याशी. तुला बोलायचं होतं ना, तुझ्या लाडक्या धनुषचा फोन आहे, बोल. ताई तुम्हीच बोला हिच्याशी. अरे केदार. बोल 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 बोल. हॅलो तारिणी. हॅलो तारिणी, हे बाळा. आलो. हा सुमी आजी, मी कौशिकी बोलतेय. ॲक्च्युली केदारने रागाच्या भरात माझ्या हातात फोन दिलाय. मी त्याची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते दोघंही ऐकत नाही येत. अहो संसारात अशा छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्याच ना. अहो मी पण तारिणीला तेच समजावतीये. जेवढ्या पटकन तो वाद सुरू होतो ना, त्याच्या दुप्पट वेगानं तो सोडवायला हवा. अहो पूर्ण आयुष्य काढायचं असतो एकमेकांबरोबर आपल्याला. एक्झॅक्टली. आम्ही सुद्धा याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण हा ऐकतच नाहीये. सुमी आजी, तुम्ही तारिणीची समजूत घालाल का प्लीज? हो हो बोलते ना, मी तिच्याशी बोलते. हा हो हो, नाही नाही नाही, बोला बोला तारिणीशी तुम्ही बोला. कारण ना हे फार काळ ताणून धरायला नको आहे. खरं सांगतो, आम्ही सुद्धा याची समजूत काढतो आणि ह्याला बोलायला लावतो तिच्याशी. हो हो हो. तुम्हाला हवं त्याच्याशी बोला, पण मला बोलायला देऊ नका. केदार, अरे असं काय करतोस? बायको आहे ना ती तुझी. असं अंतर ठेवून कसं चालेल मला सांग. मला कोणाशीही बोलायचं नाहीये. केदार फोन चालू आहे. अरे बरं ठीक आहे, तुला नाही बोलायचं ना, नको बोलूस, आम्ही बोलतो. हा हॅलो हॅलो सुमी आजी, मला असं वाटतं ते दोघंही आत्ता खूप रागात आहेत. आपण त्यांना जरा वेळ देऊया आणि आपण नंतर त्यांच्याशी बोलूया. हां हो हो हो, चालेल चालेल. घे फोन. मला नाही बोलायचं त्याच्याशी. त्यांनी पण ठेवलाय फोन. माझ्या धनुषला सुद्धा नाही बोलायचं तुझ्याशी. घे. थांबा. कुठं पळताय? घुबडांना झोप येत नाही वाटतं. अगं ते झोपच लागत नव्हती म्हणून ना गप्पा मारत फिरत होतो जरा घरात. गप्पा मारत होतात का दुसऱ्याच्या गप्पा ऐकत होतात? नाही ग आजी, आम्ही कशाला ऐकणार आहे ते केदार आणि तारिणीचं भांडण. तुम्ही सांगितलं होतं तोंड उघडायला. मालती, अगं मी काय म्हणते, दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्यापेक्षा ना स्वतःच्या दिव्याखाली किती अंधार आहे ते बघावं माणसानं. केदार आणि तारिणीचं भांडण झालंय असं ऐकल्यापासून तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद लपतच नाहीये. बघते मी. पण एवढ्याशा भांडणानं मनातल्या आशा वाढवू नका हा. कारण कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते कधी. आणि 7 जन्माची गाठ असते लग्न म्हणजे. एवढ्या तेवढ्याच्या भांडणाने तुटणार नाही ग ती. तर जाऊ दे, तुम्ही झोपायला जा. घुबडाच्या नाही पण माणसाच्या डोळ्याखाली जागरण केल्यावर काळं होतं. म्हणून जा जा झोप जा जा. हे आई, मला सुम्याची कावळ म्हणाली का ग? तिला म्हणू दे काय म्हणायचंय ते. तारिणी आणि केदारच्या लग्नाची गाठ कितीही घट्ट बांधली असेल ना, तरी मी ती सोडवणार. तारिणी आता या घरात आली आहे ती कायमची. खांडेकरांच्या घराची मोठी सून तूच होणार, कळलं? मिसेस काऊ केदू खांडेकर. इश. चला. केदार. कौशिकी ताई, मला कोणाशीच काही बोलायचं नाहीये. अरे पण तू कौशिक
हो दे, शांत होऊ दे तो. तू चल 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 अगं शांत होऊ दे त्याला, नंतर बोलू आपण. या चल 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 चल. चला. बॉस प्लीज चिडू नको बॉस प्लीज. बॉस कोणाशी बोलतीये आता? हॅलो केदार, अरे कोणाशी बोलत होतास? किती वेळचा फोन ट्राय करतेय मी, बिझी येत होता. अगं मी तुलाच फोन ट्राय करतोय, तुझा फोन बिझी येतोय. मला वाटलं तू कोणाशी तरी बोलत असशील. अच्छा, बोल बोल, खोटं बोल. खोटं? हो, तुझ्या तिच्याशी बोलत असशील ना. मी तिकडे नाहीये म्हटल्यावर तुला वेळ मिळाला असेल तिच्याशी बोलायला. बॉस सॉरी सॉरी, आता तुझी खोटी बायको तिथे नाहीये म्हटल्यावर खऱ्या गर्लफ्रेंडची तर बोलायलाच पाहिजे ना. मी ठेवते बरं का फोन. हो, आणि तिलाच फोन करणार होतो मी, चुकून तुला फोन लागलाय. बरं सॉरी, आता ठेवतेय मी फोन. तू बोल निवांत तिच्याशी, मला तुमचा वेळ नाही घ्यायचा आहे. बॉस अगं हे असं काही नाहीये. तुला मी सांगितलं नाही आधी पण की असं कोणी नाहीये, आणि तू उगाच तुझ्या मनात गैरसमज करून नको घेऊस. मी तुला वेगळ्या कारणासाठी फोन केलाय. का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? सॉरी, मी सगळ्यांसमोर तुझ्याबरोबर भांडलो, तुझ्यावर आवाज चढवला, त्याबद्दल मला खूप गिल्ट वाटत आहे. केदार, काय काय झालं बॉस? तू चिडलीस का माझ्यावर? अरे केदार, तू इतक्या निरागसपणे माफी मागशील तर कोण चिडणार आहे तुझ्यावर? माझं ना मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असणार आहे, म्हणून मला इतका चांगला नवरा मिळालाय. बरं मला एक सांग, हे असे सॉरी म्हणणारे नवरे खऱ्या आयुष्यात असतात का फक्त नाटकापुरताच भेटतात? काय बॉस, अगं इथे मला एवढं गिल्टी वाटत आहे आणि तुला चेष्टा सुचतीये. अरे चेष्टा करू नको तर काय करू केदार, आपण जे काही करतोय ते आपल्या कामासाठी करतोय. तो आपल्या कामाचा भाग आहे, त्यामुळे त्याच्यावरनं गिल्ट घेण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे? आणि खरं सांगायचं तर ओघाओघात मीही तुला 4 शब्द वाईट बोलली आहे ना, त्यासाठी आय एम सॉरी. इट्स ओके. बॉस, असे सॉरी म्हणणारी बायको खऱ्या आयुष्यात असते की फक्त नाटकापुरतीच मिळते? मिळेल मिळेल, तुला नक्की सॉरी म्हणणारी बायको मिळेल. तथास्तु. थँक्यू तारिणी माते, तुमच्या आशीर्वादा वाचूनच अडलं होतं माझं सगळं. बरं ठीक आहे, आता बास झाली चेष्टा, झोप. उशीर झालाय, मी पण झोपते. गुड नाईट बॉस. गुड नाईट.